हाय, गुड मॉर्निंग. कसा वाटला समुद्र? आज मंजू विजय टाकते आणि त्यांचा समुद्रावरचा आणि समुद्रकिनाऱ्यावरचा रोमॅन्स. आणि म्हटलं चला थोडीशी झलक तुम्हालाही दाखवावी. तर हा आहे असा अथांग महासागर. किती छान वाटतंय ना? मस्त, एकदम मस्त वाटतंय. फेसाळलेल्या लाटा. वाव. चला तर आता आपल्या स्टोरीकडे वळूया. मंजू आणि विजय आता कोकणात गेले होते आणि पहिला दिवस तर प्रवासात गेला आणि थकवा घालवण्यात गेला. पण दुसरा दिवस मात्र उत्साहाचा होता. मंजूसुद्धा रिलॅक्स झाली होती आणि मुलंसुद्धा रिलॅक्स होती. पहाटेच्या 3:30 वाजता ते दोघे इंटिमेट झाले आणि तरीही सकाळी सकाळी मंजूला लवकर जाग आली आणि तिनं खिडकीच्या काचेवरचा पडदा बाजूला सरकवला तर पुढे अथांग महासागर होता, अगदी दारात उभा असल्यासारखा. आणि त्याच्या उसळणाऱ्या फेसाळ लाटा तिला दिसल्या आणि तिला फार प्रसन्न वाटलं आणि ती त्या वाळूमधून मनसोक्त फिरायला लागली. पाठीमागून विजयसुद्धा आला आणि तिला येऊन जॉईन झाला. आणि आता दोघेही एकसाथ फिरत नव्हते. आता मूड थोडा वेगळा होता आणि सेपरेट फ्री बर्ड्ससारखे ते दोघेही विरुद्ध दिशेने फिरत होते. तो डावीकडे गेला की ती उजवीकडे जायची आणि असेच त्या समुद्रकिनारी त्यांनी वॉकिंग केलं आणि एकमेकांकडे बघून उगीचच हसायचे आणि अशा खूप खूप चक्रा मारल्या एकमेकांना क्रॉस करत आणि येता जाता डोळेसुद्धा मारले, ओठांचे पाऊट केले आणि तिकडून येताना खट्याळ मंजू त्याच्या दिशेनं दोन्ही हात उचलायची आणि इकडून विजय तिला उचलून घेतल्यासारखे दोन्ही हात वर करायचा आणि नुसते येड्यासारखे करत होते. आणि मग तिथं लोक होतीच, इतरसुद्धा, पण कुणाचं कुणाला देणं घेणं नव्हतं. तसे काही जण बघायचे पण सोडून देत होते, कारण प्रत्येकजण एन्जॉय करायलाच येतो. मग तो तिला म्हणाला, चला आता इथून निघूया आणि मासे बघायला जाऊया. आज सुरमई खायचा. आणि लहान मुलगा तर कोल्हापूरवरून निघाल्यापासून बाबा सुरमई सतत सुरमईचा जप केला होता. आणि मंजूला तर ते गाणं सारखं आठवायला लागलं, सुरमई अखियों में नन्ना मुन्ना एक सपना तो दे जा. आणि मग त्यानं माशांचं नाव काढलं आणि मंजूला उलटी आल्यासारखं तोंड केलं तिनं आणि म्हणाली, मी नाही येणार, जा तुम्हीच. सारखं इथून उठायचं, तिकडं जायचं, तिकडं उठून जायचं. मला एका जागी निवांत राहू द्या. आणि मोठ्या मुलाला सुद्धा मासे नाही आवडत, तर कशाला नेता जबरदस्ती. तो म्हणाला, ए बाई, आता नानाचा पाडा लावू नकोस बरं का तू इथूनच. तुझं हे असंच असतं म्हणून मला तुला कुठे नेऊ वाटत नाही, तुझ्यासोबत येऊ वाटत नाही. सतत खोडा घालते आणि इतरांना आनंद घेऊ देत नाही. तुझा स्वभाव खूप घाणेरडा आहे. जरा बदलायला शिक. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जरा वागायला शिक, राहायला शिक. इतरांना हवं तसं आणि नेहमी स्वतःच्या मनाचा करते आणि स्वतःप्रमाणे एन्जॉय करते. पण तुझ्यासोबत असताना दुसऱ्याला किती त्रास होतो. तुझ्या मूडप्रमाणे वागायचा याचा कधी विचार केलास का? आणि अगो बाई बाई बाई, गारांचा पाऊस पडावा तसा हा नवरा तिच्यावर बरसला त्या समुद्रकिनारी. आणि मंजूला तर इतका राग आला ना त्याचा की असं वाटलं त्याची मानगुटी पकडून 3-4 वेळा त्याला घटांगळा खाईपर्यंत समुद्रात बुडवावा. या मूर्ख माणसाला मंजू कधी म्हणाली माझ्यासारखं जग. आणि आता मंजू त्याला चिडून म्हणाली, तुम्हाला खायचे तर 10 किलो खा ना, आम्हाला कशाला जबरदस्ती करता. जबरदस्ती तर तुम्ही करत असता. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायला दुसऱ्याला तुम्ही भाग पाडता. त्या मोठ्या पोराला नाही आवडत मासा, त्याचा वास सुद्धा आवडत नाही, तर कशाला नेता बंदरावर जबरदस्ती. आणि तो म्हणाला, गुपचूप चल, तू आलीस तर कोणीच काही म्हणत नाही, सगळं तुझ्या मनावर आहे. आणि मंजू गप्प बसली आणि म्हणाली, मरू दे, चला तर चला. आणि तिला नाईलाजाने सकाळी त्या कोवळ्या उन्हात समुद्रकिनारी बसता आलंच नाही. मग ते तिकडून निघाले मासे मार्केटमध्ये, म्हणजेच बंदरावर गेले. खूप सगळे मासे होते तिथं
ते बघितलं तसं छोट्या पोराच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मोठ्या पोरानं नाक दाबून धरलं. आता एकाच आईची लेकरं असतात, पण किती फरक असतो ना मुलांमध्ये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. एका झाडावर येणाऱ्या प्रत्येक फुलाचं नशीब वेगळं असतं. कुणी डोक्यात जातं गजरा बनून, कुणी ईश्वराच्या पायात जातं, तर कुणी गळून पडतं आणि मातीचा भाग होतं. तसंच प्रत्येक मूल वेगळं असतं आणि स्वतःचं नशीब वेगळं वेगळं घेऊन आलेलं असतं. आणि मग मंजूनं त्या मोठ्या मुलाच्या हाताला पकडलं आणि गेली तिथेही एक किनारा पकडून आणि लागली फोटो सेशन करायला. आणि त्यांचा मस्त टाईमपास झाला. आणि हे दोघे बापलेक बघत बसले मासे. आता मंजू तिथेच मासे खाण्यासाठी आलेल्या पक्ष्यांच्या मागे धावायची, पण कशाचं काय, तो पक्षी पळून जायचे. ती मात्र पळायची वेड्या छोट्या मुलीसारखी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायला, फोटो काढायला. मुलाला सुद्धा कॅमेरा घेऊन पळवायची, पण काही केलं तिला पक्षी सापडेनात. पण शेवटी तिच्या मनासारखं शूटिंग झालं आणि इकडे विजय मंजूवर खूप चिडला. खूप मोठा 20 किलोचा मासा होता. त्या माशाला पकडून फोटो काढायचा होता म्हणे, आणि मंजू इथून लांब लांब फिरते म्हणून तो चिडला. आणि या माणसाला चिडायला निमित्त लागत नाही, नुसता शमदग्नी. आणि मग शेवटी मासा घेतला, बनवायला दिला, नाश्ता केला. आणि आता त्याची नेहमीची दुसरी मैत्रीण तिथं आली नव्हती बंदरावर. आणि तिचं नाव घेऊन ह्याला विचार त्याला विचार असं त्यानं अर्धा तास केलं. आणि मंजू नुसती बघत होती. तो किती कासावीस होतोय तिच्यासाठी. शेवटी ती भेटली नाही आणि तो निराश झाला. आणि मग तिथून ते सगळं घेतलं, रूममध्ये आणून ठेवलं. आणि मग आता खरं ते पोहायला जाणार होते. आणि विजय मंजूला म्हणाला, माझी अंडरवेअर बनियान आणलंस का? आणि आता मारा. इथं त्यांच्या हनीमूनचा सीन क्रिएट झाला होता. हनीमूनच्या वेळीसुद्धा तो असाच गेलता, विदाऊट चड्डी बनियान. आणि आत्तासुद्धा त्याचं चड्डी बनियान राहिलं होतं आणि तो तसाच गेला. आणि मंजू गाल फुगवून तो चिडेल म्हणून आधीच म्हणाली, तुम्ही मला ना असं नेहमी मिसगाईड करता. आणि आताही केलं. मी सगळ्याच गोष्टी रात्रीच भरत होते, पण तुम्ही म्हणाला मी सकाळ आंघोळ करतो आणि माझे भिजलेले ओले चड्डी बनियान धुवून घे. मी सकाळी बाथरूममध्ये बघायला गेले तर तिथं काहीच नव्हतं. आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाला मी घेतलंय सगळं, असं कोवड्यात बोलला तुम्ही मला. आणि आंघोळ नक्की तुम्ही कशी केली मला माहीत नाही. आणि तो म्हणाला, अगं मी इंग्लिश आंघोळ केली आणि आहे तेच घातले होते चड्डी बनियान. आणि मला वाटलं जे कोरडे होते तर तू घेशील सकाळी. आणि मंजू म्हणाली, नालायक माणूस, रात्री बॅग भरताना मी म्हणत होते ना तसंच. हे कोरडे आहेत ते मी आत्ताच बॅगमध्ये घालते. तुम्ही सकाळी इंग्लिश आंघोळ करा आणि तेच घाला. पण तुम्ही नाही माझं ऐकलं. तुम्हाला चड्डी बनियान ओलं करायचंच होतं ना, आणि इकडे आणून वाळत घालायचं होतं असं म्हणाला तुम्ही. आणि अशा प्रकारे तुम्ही मला नेहमीच फसवता. नाही मला यायचं पोहायला असं म्हणाले आणि फार चिडून बसली. आणि मग तो हसला आणि म्हणाला, असू दे गं माझी मंजुळा, आता तुझा नवरा अख्ख्या कोकणभर विना चड्डीचा फिरेल. जास्तीत जास्त काय होईल, लोक मला वेडा म्हणून दगडं मारतील किंवा कोणीतरी मला पळवून नेईल. चल उठ, तू खूप गुणाची आहेस. आणि आता तिनं त्याच्याकडे डोळे वाटारून बघितलं आणि म्हणाली, आता तुम्ही नक्की कसे बोललात? गुणाची आहे म्हणजे नीट बोललात ना? आणि तो म्हणाला, हो गं माझी आई, चल लवकर, नंतर भूक लागेल. ती म्हणाली, आता इथे दुकान बघा आणि चड्डी बनियान विकत घ्या. आणि तो म्हणाला, गरज नाही, आता मी घालणार तुझी स्लॅक्स. असं म्हणून बाबानं मंजूची व्हाईट कलरची स्लॅक्स घातली. आणि त्याला काय होतंय, इथं आल्यावर सगळं चालतं यांना, असं मंजूला समजलं. घरी असल्यावर तेवढेच नवरे नखरे करतात, बाकी बाहेर आल्यावर सगळंच चिल असतं. मग तो मंजूला म्हणाला, तू सुद्धा बरमुडा घाल, देऊ का माझा, की नवीन घ्यायचा? ते बघ किती मस्त मस्त आहेत. आता मंजूला तर फार इच्छा होती, पण पोरं, त्यात मोठा लगेच मला आई असलं काही घालायचं नाही. आणि मंजू गप्प झाली आणि म्हणाली, ठीक आहे. मग तिनं आपली मोठी ट्रॅक पॅन्ट घातली अंग भरून आणि मोठ्याचा टी शर्ट घातला, केस मोकळे सोडले आणि गेले सगळे समुद्रात. आणि आता नवरा लाड करत होता, पण पोरांच्या धाकात मंजूला राहावं लागत होतं. आणि बाईचं आयुष्य हे असंच असतं, आधी बापाचा धाक, मग भावाचा, मग नवऱ्याचा आणि मग पोरांचा. आणि मग समुद्रात काय मज्जाच मज्जा. दोन्ही पोरं बाजूला पोहत होती आणि इथे मंजू पाण्यातला रोमॅन्स फील करणार होती. दोघेही एकमेकांना अजिबात एक क्षण सोडून राहिले नाहीत पाण्यात सुद्धा. आणि आता तिकडून लाटा यायच्या आणि एकमेकांना मिठी मारायची.
आणि एक क्षण असा आला की मंजूनं लाट आली म्हणून त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याचं बनियन पकडायला गेली आणि तिचं वाढलेलं नख विजयच्या बरगडीवर ओरखडलं आणि देवा रे देवा मांस दिसायला लागलं. रक्ताळली ती जखम आणि त्याची वरची कातडीच तिच्या नखात आली होती आणि वाघ नख ओढल्यासारखं दिसायचं ते. इतकं बोटभर नख ओरबडलं तिचं त्याला आणि खारट पाणी जाऊन इतकं चरचरायचं आणि त्याच्या वेदना मंजूपर्यंत पोहोचायच्या आणि तो विवळायचा आणि मंजू मनापासून सॉरी सॉरी म्हणायची आणि तो म्हणायचा असू दे माझ्या वाघिणीचं नख आहे आणि ती हसली. आणि आता दुसऱ्यांदा पण तसंच झालं. त्याच्या हाताला तिचं नख लागलं आणि ती हसून म्हणाली वाघिणीचं नख लागलं ना. आणि तो चिडून म्हणाला ऐक घाले नीट बघ आता तुझी बोटच कापून टाकतो किती नको मारतेस मांजरीसारखी. ती हसली आणि म्हणाली बोटं कापण्यापेक्षा नख कापा. तुम्हीच दुर्लक्ष केलं माझ्या नखाकडे म्हणून नको वाढली. नेहमी तुम्हीच कापता ना मग आता का नाही कापले. आणि त्यानं डोक्यावर हात मारला. तिची सगळी असली स्वच्छता करायची कामं त्याचीच असायची आणि ही हेडंबा फक्त त्याला एंटरटेन करणार. आणि मग ती त्याला म्हणाली मला पाण्यात उचलून घ्या आणि फोटो काढायचा. घाबरत घाबरत मुलांच्या हातात मोबाईल दिला आणि त्या पाण्यातलं शूटिंग सुरू झालं. कारण तिचा मोबाईल पाण्यात पडला तर सगळंच बोंबललं म्हणून खूप खूप सावधगिरीनं तेवढं पाण्यातलं शूटिंग केलंच. आणि त्यानं तिला उचलून घेतली आणि मंजू म्हणाली आता पाण्यात किस करायचा. त्यानंसुद्धा इकडे तिकडं बघितलं. पोरांच्या नादात होती. आसपास कोणी नव्हतं आणि घातलं की तोंडात तोंड आणि 3 ते 4 सेकंदाचा किस घेतला आणि हे सुद्धा इच्छा पूर्ण झाली. आणि मग मंजू बाहेर आली. उन्हाला अंग शेकत वाळूमध्ये पाय पसरून बसली. तो सुद्धा परत पळत आला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून वाळूमध्ये झोपला. पुन्हा थोड्या वेळाने ऊन लागलं की पाण्यात जायचे, पुन्हा बाहेर यायचे आणि अशा प्रकारे भरपूर पोहले. आणि आता पुन्हा रूमवर आले. एकच बाथरूम होतं आणि आधी विजय म्हणाला मुलांना आम्ही जातो तुम्ही दोघे बाहेर थांबा. मुलं बाहेर थांबले आणि मंजू विजय बाथरूममध्ये घुसले. आणि आता मात्र त्यानं तिला घट्ट मिठी मारली आणि थंड पाण्याचा शॉवर ऑन केला आणि त्या शॉवरखाली मनसोक्त किस करत होते. दोघं पुन्हा भिजायला लागले आणि एकमेकांच्या अंगावरची रेती काढायला लागले. आणि मग दोघेही एक साथ बाहेर आले. मुलंसुद्धा स्वच्छ होऊन आली आणि मग दुपारच्या जेवणाचा सरंजाम मांडला. आणि आता विजयरावांनी मागवली की थंडगार बियर आणि समोर चकना आणि माणूस पोरांच्या समोरच घेऊन बसला. आणि मंजू म्हणाले अहो मुलांच्या समोर कशाला. आणि तो बिनधास्तपणे म्हणाला असू दे ग ते काय लगेच मला कंपनी द्यायला बसणार नाहीत. आणि मुलांना सगळं माहीत असलेलं बरं. ते सुज्ञ होतात आणि त्यांच्यापासून मला काहीच लपवायचं नाही नाहीतर उगीच त्यांची उत्सुकता वाढते. आणि आता त्यानं मंजूला जबरदस्ती मासा खायला लावला. मोठ्या पोरानं व्हेज जेवण घेतलं आणि अख्खी अर्ध्या लिटरची बाटली संपवली एकट्यानं आणि दुसरी होती ती संध्याकाळी ठेवली होती. आणि आता लागली की चढायला आणि माणूस लागला गोड गोड बोलायला. आणि होय गं मंजू आपण लोणावळ्याला गेलो होतो हनीमूनला तेव्हा तू माझे असेच कपडे विसरली होती मग तेव्हा आपण काय केलं होतं. आणि मंजूला आठवलं त्यांचं भांडण. आणि मंजू हसून म्हणाली कुठे काय केलं तर रात्रभर तसंच होता आणि रुसून झोपलं होतं. आणि विजय म्हणाला आज ही बेनी लवकर झोपली पाहिजेत मग आजही हनीमून रिक्रिएट होणार. तशी मंजू खूप खूप हसून लाजली आणि म्हणाली सेम टू सेम हनीमून रिक्रिएट होणार नाही. तेव्हा रात्रीतून 2-3 वेळा व्हायचं आता फक्त एकदा. आणि तो म्हणाला आता तेव्हाच्या वयाला आणि आत्ताच्या वयाला काही फरक आहे की नाही वेडी कुठली. इतक्या वर्षानंतर अजून मशीन सुरू आहे यातच धन्यता मान. तशी मंजू खूप खूप हसली.